पालघरच्या बिडको परिसरात सध्या आपण आहोत। इन्कम टॅक्स ऑफिसच्या परिसरातील ही परिस्थिती आपण पाहतोय। इन्कम टॅक्स ऑफिसच्या इमारतीमध्ये पाणी घुसलेलं आपण पाहू शकत असाल। पालघरच्या बिडको परिसरात सध्या आपण आहोत। आपण पाहू शकत असाल दोन्ही साईडने जो रस्ता जो आहे पाण्यामुळे पावसाचा हा जो कहर आपण पालघर शहरामध्ये पाहतोय, पाण्यामुळे हा जो रस्ता जो आहे तो ब्लॉक झालेला आहे। आणि या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते काही तरुण आहेत, या पाण्यामध्ये ज्या गाड्या ज्या काही अडकलेल्या आहेत त्या गाड्या काढण्याचं काम हे तरुण करून देत आहेत। आपण त्यांच्याशी जरा बातचीत करणार आहोत। काय सांगशील? माझं नाव आहे किशन भरवाड। आम्ही इकडे सर्व मुले येऊन सर्वांना मदत करतात। सर्व इकडे सकाळी पहाटेपासून 5 वाजेपासून एवढं पाणी भरलेलं आहे, कमरात पाणी आलेलं आहे, पण अजूनपर्यंत कोणी पोलीस कोणी कार्यकर्ता कोणीच नाही आलेला इकडे आमची मदत करायला। आम्ही स्वतःहून सर्वांची मदत करतात। आमच्या घरात पाणी पण घुसलेलं आहे आणि आमचे म्हैशी गायचे सर्वांचं खूप प्रॉब्लेम झालेला आहे आणि प्रॉब्लेम एवढं वाढलं आहे की अजून पाणी कमी झालं नाहीये आणि कोणीच इकडे आम्हाला मदत करायला अजूनपर्यंत पोलीस कोणीच नाही आलाय। मग मला असं म्हटलंय की कोणी आमचे इकडे या आणि बाकीचे लोकांचं आहे जे प्रॉब्लेम झालाय, जे त्यांचे ज्यांना त्रास झालेला आहे, जे लोकांना येऊन तुम्ही मदत करा, जेवढं होईल त्यांना सहकार्य करा, एवढी आमची विनंती आहे तुमच्यात। बरं, NDRFचे किंवा पोलीस वगैरे कोणी काही प्रशासनाकडून कोणी आलं होतं का इथे? कोणी आला नाहीये। सकाळपासून आम्ही सर्व हँडल करतात। इकडे लोकांना जे त्रास होतो, जे कंपन्यामध्ये लोक कामावर जातात त्यांना सर्वांना आम्ही सहकार्य करतात। गाड्या काढून दिलेल्या आहे, मोठ्या गाड्या अडकलेल्या आहेत, सर्वांना ट्रॅफिक क्लिअर आम्ही केलं आहे, पण अजूनपर्यंत कोणी पोलीस प्रशासन कोणी आला नाही आणि कोणी आम्हाला मदत करायला आले नाही। काय सांगशील दादा, आज एवढा पाऊस पडतो आहे आणि भरपूर ज्या गाड्या आहेत आम्ही सुद्धा बघितलं, तुम्ही या गाड्या काढून देण्याचं काम करत आहात। आम्ही स्वतः मालधारी मित्र मंडळ, आम्ही 10-15 मुलगे आहेत, कंपनीवाले आता सुटले आहेत, ते लोकांना आम्ही गाड्या काढून देतात। सकाळपासून आम्ही बघत आहेत कोण येत नाही, आम्ही स्वतः मुलगे आहेत ते गाडी काढून देतात कंपनीवाल्यांना। बरं, तर नक्कीच आपण बघितलं असेल हे काही तरुण आहेत जे गाड्या काढून देण्याची मदत या ठिकाणी सध्या करत आहेत। बिडको परिसरात सध्या आपण आहोत। आपण पाहू शकत असाल माझ्या मागे हा जो कंटेनर जो आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। कंपनी परिसरामध्ये असल्या कारणाने मोठे कंटेनर या रस्त्यावरून ये जा करीत आहेत, आपल्या लक्षात येईल। आणि समोरच इन्कम टॅक्सचं जे ऑफिस आहे ते ऑफिस आपण पाहू शकत असाल। त्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये सुद्धा पाणी जे आहे ते शिरलेलं आहे आणि मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत। सध्या तरी कंपनी प्रशासनाने कामगारांना घरी सोडलेलं आहे, मात्र या पाण्यातून वाट काढण्यासाठी मोठी मेहनत या कामगारांना करावी लागत आहे, आपण बघू शकत असाल। पालघरमधील पावसासंदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही आपणापर्यंत नक्कीच पोहोचवत राहू। त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क।